हॅलो स्टुडंट्स. सो आपण आपल्या लास्ट लेक्चरला सुरुवात करतोय ऑफ चॅप्टर 2 स्कोप ऑफ सप्लाय. आणि आज आपण हा चॅप्टर 2 जो आहे विच वॉज आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन अवर एंटायर जीएसटी लेक्चर्स, तो आज आपण कव्हर करणार आहोत. सो आज आपल्याला सुरुवात करायची आहे कॉम्पोजिट सप्लाय आणि मिक्स सप्लाय. त्यासाठी आपल्याला सेक्शन 8 वरती यायचंय. सो मुळात कॉम्पोजिट सप्लाय आणि मिक्स सप्लायची कन्सेप्ट का पुढे आली किंवा त्याला का ती कन्सेप्ट उदयाला आली, तर बेसिकली ज्या वेळेला एकाच ट्रान्झॅक्शनचे पार्ट म्हणून जेव्हा दोन पेक्षा जास्त गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा गुड्स आणि सर्व्हिसेस हे दोन्हीही प्रोव्हाइड केलं जातं, त्यावेळेला त्या कॉम्बिनेशन मधल्या प्रत्येक इंडिपेंडेंट कॉम्पोनंटला स्वतःचं अस्तित्व असतं, बट दे आर गिव्हन ऑर दे आर ट्रान्झॅक्टेड ऍज अ कॉम्बिनेशन. लक्षात येत आहे? सो त्याचे एक्झाम्पल्स आपण पुढे बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. सो ह्याला मग हे जे कॉम्बिनेशन दिलं जातं, हे जे बंडल दिलं जातं, यामुळे कॉम्पोजिट सप्लाय किंवा मिक्स सप्लायची कन्सेप्ट मुळामध्ये अस्तित्वामध्ये आली. सो सेक्शन 8 मध्ये कॉम्पोजिट सप्लाय आणि मिक्स सप्लायची टॅक्सेबिलिटी सांगितलेली आहे. सोपी गोष्ट आहे की कॉम्पोजिट सप्लाय असेल तर प्रिन्सिपल सप्लाय त्याला समजावं आणि प्रिन्सिपल सप्लायचा रेट, प्रिन्सिपल सप्लायचं क्लासिफिकेशन, प्रिन्सिपल सप्लायचा टाइम ऑफ सप्लाय त्याला अप्लाय करायचा. जर मिक्स सप्लाय असेल तर मिक्स सप्लाय मध्ये त्या कॉम्बिनेशन मधल्या ज्या कॉम्पोनंटचा रेट हायेस्ट असेल त्या कॉम्पोनंटचा रेट त्याला लावायचा. म्हणजे थोडक्यात दॅट मिक्स सप्लाय विल बी ट्रीटेड एज सप्लाय ऑफ दॅट कॉम्पोनंट हॅव्हिंग हायेस्ट रेट ऑफ टॅक्स. इतकं सिंपल आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी सेक्शन 8 शिकवून टाकतो, मग आपण कॉम्पोजिट सप्लाय म्हणजे काय, प्रिन्सिपल सप्लाय म्हणजे काय, मिक्स सप्लाय म्हणजे काय बघूया. पण लक्षात काय ठेवायचं, जेव्हा कॉम्पोजिट सप्लाय असेल तेव्हा रेट कुठचा लावायचा, रेट ऍप्लिकेबल टू द प्रिन्सिपल सप्लाय विल बी ऍप्लिकेबल अँड दॅट कॉम्पोजिट सप्लाय विल बी डीम्ड टू बी सप्लाय ऑफ दॅट प्रिन्सिपल सप्लाय ओनली. ठीक आहे. आणि मिक्स सप्लायच्या केसमध्ये दॅट मिक्स सप्लाय विल बी डीम्ड टू बी सप्लाय ऑफ द कॉम्पोनंट ऑफ दॅट कॉम्पोनंट हॅव्हिंग हायेस्ट रेट ऑफ टॅक्स. इतकं बेसिक समजून घ्या. ह्याच्या मागचं लॉजिक काय किंवा ही प्रोव्हिजन अशी का फ्रेम केली हे आपण आता वन बाय वन बघूया. एक इंट्रोडक्शन दिलेली आहे. सो लेट्स कम टू द डेफिनेशन ऑफ कॉम्पोजिट सप्लाय. Composite supply means a supply made by a taxable person to the recipient and comprises two or more taxable supplies of goods or services or both or any combination thereof and are naturally bundled and supplied in conjunction with each other in the ordinary course of business, one of which is principal supply. काय काय म्हटलं की कॉम्पोजिट सप्लायच्या डेफिनेशन मध्ये, द फर्स्ट थिंग इट कंप्राइजेस टू ऑर मोर टॅक्सेबल सप्लाईज. सो बेसिकली कॉम्पोजिट सप्लाय मध्ये दोन पेक्षा जास्त टॅक्सेबल सप्लाईजच असले पाहिजेत ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. म्हणजे गुड्स पण असेल, सर्व्हिसेस असेल किंवा दोन्हीचा असेल. सो मुळात कॉम्पोजिट सप्लाय म्हणजे काय की ज्या सप्लाय मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त टॅक्सेबल सप्लाईज आहेत, गुड्सचे किंवा सर्व्हिसेसचे किंवा दोन्हीचे, ऑर एनी कॉम्बिनेशन देअर ऑफ, यांचं काही कॉम्बिनेशन असेल, दोन गुड्स एक सर्व्हिस, दोन सर्व्हिसेस वन कमॉडिटी, काही कॉम्बिनेशन असेल, आर नॅचरली बंडल्ड. नॅचरली बंडल्ड म्हणजे काय, तर दे आर प्रोव्हाइडेड सो in a such manner that it is a natural. You have not made any artificial combination. It is a routine. It is a natural phenomenon or it is a natural trend that these two supplies are made together. फॉर एक्झाम्पल टूथपेस्ट अँड टूथब्रश, तुम्ही ते कॉम्बिनेशन बघितलं असेल, टूथपेस्ट आणि टूथब्रश एकत्र पॅकेट येतं. सो इट इज दे आर नॅचरली बंडल्ड, दे आर युज्ड इन कंजंक्शन विथ इच अदर. म्हणजे काय, तर टूथपेस्ट आणि कुठेतरी आम्ही आंघोळीचा साबण एकत्र देत नाही आहोत किंवा टूथपेस्ट आणि कुठेतरी ग्रोसरी मधलं काहीतरी देत नाही आहोत. इफ आय एम क्लबिंग दॅट दोज थिंग्स, दे आर नॉट नॅचरली बंडल्ड. पण ऑब्व्हियसली टूथपेस्ट अँड टूथब्रश इफ आय एम सप्लाइंग इन अ सिंगल पॅकेट, इट इज अ नॅचरल बंडलिंग ना. आपण ते यूज पण एकाच वेळी करतो. दे हॅव अ use of for same activity, so we are using it or we are bundling it. This bundling is natural. आम्ही जे कॉम्बिनेशन तयार करतोय हे कॉम्बिनेशन कुठेतरी विचित्र काहीतरी किंवा दोन वस्तू आम्ही एकत्र करून तयार करत असं नाहीये. हे कॉम्बिनेशन नॅचरल आहे. इट इज ऑर्डिनरीली प्रोव्हाइडेड इन रुटीन प्रोसेस, इट इज ऑर्डिनरी प्रोव्हाइडेड इन द मार्केट, म्हणून तुला नॅचरली बंडल्ड म्हटलंय. सो नॅचरली बंडल्ड हा शब्द त्यातला खूप महत्वाचा आहे. एक्झाम मध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा कॉम्पोजिट सप्लायचा प्रश्न विचारला जाईल, हा शब्द जर तुमच्या ह्याच्यामध्ये असेल आणि त्याला जर तुम्ही हायलाइट केलं असेल, इट विल क्रिएट अन इम्पॅक्ट फॉर द एक्झामिनर ऍज वेल. सो नॅचरल बंडलिंग असणं आवश्यक आहे. तुम्ही लक्षात घ्या, कधीही से फॉर एक्झाम्पल आणखी एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर, जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता, लॉजिंग अकोमोडेशन सर्व्हिस घेता, त्यावेळेला बऱ्याच वेळा ब्रेकफास्ट फ्री असतो बघा. जेव्हा आम्ही एखाद्या लॉजिंग मध्ये स्टे करतो, एखाद्या रूम मध्ये स्टे करतो, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असतो. सो दिस इज कॉम्प्लिमेंटरी ना, दिस इज अ नॅचरल बंडलिंग.
दे आर नॉट गिव्हिंग यू की ओके तुम्ही आमच्या रूम मध्ये राहिला तर तुम्हाला कुठेतरी अमेरिकेतल्या वॉटर पार्कची तिकीट्स मिळतील. This bundling is not natural. But if you are staying in our lodge or you are staying in our home, we will provide you the morning breakfast. This is a complementary in nature. They are naturally bundled. लक्षात येत आहे? सो दिस इज नॅचरली बंडलिंग. ह्या इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे कॉम्पोजिट सप्लायचा. म्हणजे आम्ही नुसतंच कॉम्बिनेशन केलंय का नाही, ते कॉम्बिनेशन नॅचरलही आहे. दे आर नॅचरली बंडल्ड. लक्षात येतं? दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. दे आर इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. आणि त्यांनी पुढे काय म्हटलंय, आर सप्लाइड इन कंजंक्शन विथ इच अदर. सो ते एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा पुरवठा केला जातो. दे आर सप्लाइड इन कंजंक्शन विथ इच अदर. दॅट मीन्स त्याचा कुठेतरी जसं टूथब्रश आणि टूथपेस्ट दे आर युज्ड फॉर अ सेम ऍक्टिव्हिटी ना. सो दे आर प्रोव्हाइडेड इन कंजंक्शन विथ इच अदर. ते एकमेकांना कुठेतरी पूरक आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत म्हणून त्यांचा सप्लाय केला गेलाय. लक्षात येत आहे? अँड पुढची महत्वाची कंडिशन काय, इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. म्हणजे नॅचरल बंडलिंग तर आहेच, दे आर प्रोव्हाइडेड इन कंजंक्शन विथ इच अदर हाही फॅक्टर आहे. आणि पुन्हा आणखी फॅक्टर काय आहे, इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. सो आम्ही ऑर्डिनरी सप्लाय करतो आहोत बिझनेसच्या टू टर्म्स मध्ये. म्हणजे सगळीकडे अशीच परिस्थिती आहे की आम्ही जर दिलं असेल तर एक फेमस एक्झाम्पल इन्स्टिट्यूट काय घालते की समजा एक मशिनरी आहे, से जेसीबी किंवा असे जे ट्रक्स असतात ना, सो ते हायरवर देण्याची मशिनरी आहे. आता ही मशिनरी त्याच्या ऑपरेटर सकट द्यावी लागते. म्हणजे ते जे जेसीबी असतात ते चालवण्यासाठी जो माणूस असतो त्याला स्पेशल ट्रेनिंग असतं, त्याला स्पेशल तो त्यासाठी वेल इक्विप्ड असतो. सो बऱ्याच वेळा असं होतं की ओके आम्ही मशिनरी रेंट आउट करतो तुम्हाला फॉर 8,000 रुपीज पर आवर, आणि आमचा माणूस जो आहे तो ऑपरेटर जो आहे तो पण आम्ही तुम्हाला त्याची पण सर्व्हिस आम्ही तुम्हाला देऊ. तो ऑपरेटर येऊन ती मशिनरी तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे रन करेल अँड हिज पेमेंट विल बी 2,000 रुपीज पर आवर. सी दिस इज इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस ना. इंडस्ट्रीमध्ये हे असंच चालू आहे. इंडस्ट्रीमध्ये असं नुसती मशिनरी कोणी घेत नाही. इंडस्ट्रीमध्ये मशिनरी घेतली तर त्याच्याबरोबर तुमच्याकडून तो ऑपरेटर पण रेंटवर घेण्याचे. ऑपरेटर म्हणजे तुम्ही मशीन सारखं ट्रीट नका करू, बट त्या ऑपरेटरची सर्व्हिस पण घेण्याची पद्धत आहे. किंवा आणखीन एक्झाम्पल जे आपल्या ह्याच्यामध्ये बघायला मिळतं की ग्रोसरी शॉप्स असतात, ठीक आहे, किंवा अमेझॉन हे समजा वेबसाईट आहे ऑनलाईन ट्रेडिंगची. त्या अमेझॉनची वेबसाईट काय करते, तुम्हाला गुड्स डिलिव्हर करते. दे चार्ज युअर डिलिव्हरी चार्जेस फ्रॉम यू. करेक्ट. इज अमेझॉन एंगेज इन डिलिव्हरी? अमेझॉन फक्त डिलिव्हरी मध्ये एंगेज आहे का? ओके, तसंही आहे. सो आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. समजा एक ग्रोसरी शॉप ओनर आहे आणि तो ग्रोसरी शॉप ओनर आपल्या कस्टमर्सना घरपोच डिलिव्हरी देतोय, ठीक आहे. आता डिलिव्हरी देणं हा त्याचा बिझनेस आहे का? नो. हिज बिझनेस इज सेलिंग दी ग्रोसरी थिंग्स, ठीक आहे. बट as a part of his business, as this service is complementary to his business, he is giving that delivery service to that customer as well. सो इथे काय होतंय की कस्टमरला तो डिलिव्हरी सर्व्हिसेस पण देतो आहे. याचा अर्थ दे आर नॅचरली बंडल्ड. तो असं नाही म्हणत ना मी दुसरीच कुठची तरी सर्व्हिस देतो. आणि ज्या कस्टमरला तो गुड्स सेल करणार नाहीये त्याच्यासाठी तो डिलिव्हरी सर्व्हिस देणार आहे का? नो, तो देणारच नाहीये. तो कोणाला सर्व्हिस देणार आहे? ज्याला तो गुड्स सेल करतोय त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून तो सर्व्हिस डिलिव्हरी सर्व्हिस पण देणार आहे. बट दॅट डज नॉट मीन की तो प्रत्येकाला डिलिव्हरी सर्व्हिसेस देईल. त्याचा ओरिजिनल बिझनेस काय आहे? टू सेल द ग्रोसरी. सो ग्रोसरीजना तो देईल त्यांनाच तो ही सर्व्हिस जी आहे डिलिव्हरीची ही ऑफर करणार आहे. सो दी सर्व्हिस नॅचरली बंडल्ड. आणि हे जनरल इंडस्ट्रीमध्ये असतं की जेव्हा तुम्ही होलसेलर कडून गुड्स परचेस करता, ऍट दॅट टाइम होलसेलर जनरली delivers that goods to your business premises. ठीक आहे. सो दिस इज नॅचरली बंडल्ड अँड इट इज प्रोव्हाइडेड इन कंजंक्शन विथ इच अदर. ती डिलिव्हरी देणं हे त्या गुड्स साठी आवश्यकही आहे. आणि पुढची थिंग, इट इज प्रोव्हाइडेड इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. सो बिझनेस रुटीन प्रोसिजर मध्ये ते तुम्हाला दिलं जातं. सो धिस ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी एकत्र असतील त्यावेळी त्याला कॉम्पोजिट सप्लाय असं त्यांनी नाव दिलेलं आहे. ठीक आहे. सो नाव त्यांनी पुढे आता ह्याच्यामध्ये वन ऑफ विच इज प्रिन्सिपल सप्लाय असं म्हटलंय बघा शेवटी. सो हा प्रिन्सिपल सप्लाय काय आहे त्यांनी लगेच पुढे दिलेलं आहे. प्रिन्सिपल सप्लाय मीन्स द सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस विच कॉन्स्टिट्यूट्स द प्रिडॉमिनंट एलिमेंट ऑफ अ कॉम्पोजिट सप्लाय. आम्ही कॉम्पोजिट सप्लाय करतोय, बट त्याच्यामधला प्रिडॉमिनंट एलिमेंट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट कुठचा आहे? सी आत्ताच आपण बघितलं की आपण ग्रोसरी शॉप विथ डिलिव्हरी चार्जेसचं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे. ह्याच्यामध्ये प्रिडॉमिनंट एलिमेंट कुठचा आहे? हो, तो ग्रोसरीची डिलिव्हरी करणार आहे. ग्रोसरी सेल करतोय म्हणून डिलिव्हरी देतोय का डिलिव्हरी द्यायची कसली तरी म्हणून ग्रोसरी पण सेल करतोय? प्रिडॉमिनंट एलिमेंट हिअर इज दॅट सेल ऑफ दॅट ग्रोसरी आयटम्स. लक्षात येतंय?
सो ग्रोसरी आयटम्स तो सेल करतोय आणि त्याच्या बरोबर तो डिलिव्हरी चार्जेस देतोय. का तर ग्रोसरीचा सेल हा त्यातला इम्पॉर्टंट एलिमेंट आहे ना. असं होणार नाही ना की ओके मला डिलिव्हरी कमाल कसली ते द्यायचीच आहे आणि ते डिलिव्हरी चार्जेस मला घ्यायचे म्हणून मी तुम्हाला काहीतरी आणखी एक अमाऊंट त्याच्याबरोबर विकली. असं होत नाहीये. सो प्रिडॉमिनंट एलिमेंट हिअर इज दॅट सेल ऑफ दॅट ग्रोसरी ओनली. सो प्रिन्सिपल सप्लाय म्हणजे काय, तर हे जे काही आम्ही बंडल कॉम्पोजिट सप्लायचं देतोय विच इज प्रोव्हाइडेड इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस, इट इज प्रोव्हाइडेड इन कंजंक्शन विथ इच अदर. त्यातला मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट काय आहे ते त्यांनी इथे दिलेलं आहे, त्याला प्रिन्सिपल सप्लाय असं म्हणतात. ऑफ अ composite supply and to which any other supplies forming part of that composite supply is ancillary. म्हणजे त्या बाकी त्या बंडल मध्ये बाकी त्या कॉम्बिनेशन मध्ये जे काही बाकीचे सप्लाईज असतील दे विल बी अँसिलियरी. अँसिलियरी म्हणजे दुय्यम असतील किंवा त्याला प्रिन्सिपल सप्लायला अनुषंगिक असतील. So they are provided in accordance with that predominant supply, principal supply. So principal supply हा ऍक्च्युअली कोअर पार्ट आहे किंवा क्रक्स आहे त्या सप्लायचा. आणि मग प्रिन्सिपल सप्लाय आम्ही देतोय म्हणून आम्हाला ह्या अलाइड ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, अँसिलरी ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या परफॉर्म कराव्या लागतात. जसं आपण लॉजिंगचं एक्झाम्पल घेतलं की लॉजिंग बरोबर जर आम्हाला ब्रेकफास्ट फ्री असेल, कॉम्प्लिमेंटरी असेल, या ठिकाणी ब्रेकफास्ट मिळतोय म्हणून कोणी राहायला जातं का हो तिथे? नाही जात ना. आपण कशासाठी जातो? द मेन पर्पज ऑफ दॅट सर्व्हिस इज अकोमोडेशन. अकोमोडेशन घेण्यासाठी आपण तिथे राहण्यासाठी स्टे करण्यासाठी जातो. अँड ऍज वी आर स्टेईंग देअर that hotel or that lodge is providing us that breakfast complimentary. So this service of breakfast is ancillary to the main supply or core component of that principal supply. लक्षात येतंय? So principal supply means the most important element in that सप्लाय और इट इज अ मेन एलिमेंट ऑफ दॅट सप्लाय. लक्षात येते? सो जेव्हा जेव्हा कॉम्पोजिट सप्लाय असेल तेव्हा तेव्हा या मेन सप्लायला जो काही रेट असेल तो रेट त्या कॉम्पोजिट सप्लायला पूर्ण अमाऊंटला लावायचा आहे. सो दिस इज प्रिन्सिपल सप्लाय. आता बघाशी आपण एक्झाम्पल घेतलं रेंटिंग ऑफ मशिनरी विथ ऑपरेटर. या ठिकाणी मला सांगा नुसतं ऑपरेटर जाईल का हो तिथे? त्या ऑपरेटरला का किंमत आहे? कारण त्याला ते मशिनरी ऑपरेट करण्याचं नॉलेज आहे म्हणून. सो विच इज प्रिडॉमिनंट एलिमेंट इन धिस सप्लाय? ऑब्व्हियसली दॅट मशिनरी. तुम्ही काय म्हणून ते घेताय? तुम्हाला त्या ऑपरेटरची सर्व्हिस हवी आहे का? मग तो ऑपरेटर बाकी काही सर्व्हिस देऊ शकतो का? नाही. तो ऑपरेटर फक्त कसली सर्व्हिस देऊ शकतो? त्या मशिनरीची. दॅट मीन्स दॅट मशिनरी इज द प्रिडॉमिनंट एलिमेंट. मग तुम्ही असं नका बघू की एक असलं तर दुसरं चालतंय का, सप्लाय होऊ शकतो का? दॅट विल नॉट बी द ओनली टेस्ट. म्हणजे आता ऑपरेटर नाहीच तर मशिनरी चालणार आहे का? मे बी चालू शकते. त्यांच्याकडे स्वतःचा माणूस असेल की ज्याला नॉलेज असेल किंवा त्यांना जर काही नॉलेज त्यातला नो हाऊ असेल तर ते स्वतः करू शकतात. सो प्रिडॉमिनंट एलिमेंट काय आहे त्या सप्लायचा की आम्ही मशिनरी प्रोव्हाइड करतोय आणि मग ऍज अ पार्ट ऑफ ऑर्डिनरी रुटीन प्रोसिजर ऑफ दॅट इंडस्ट्री, की ही इंडस्ट्री जी आहे रेंट आउट करण्याची मशिनरी, त्याच्यामध्ये जनरली आम्ही तो ऑपरेटर जो आहे तोही त्याची सर्व्हिसही आम्ही रेंट आउट करतो. सो ऍज अ पार्ट ऑफ ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस it is naturally bundled and it is natural that operator is also provided. But that does not mean that operator is the predominant supply and that operator is the principal supply. Principal supply is renting of machinery only. So तुम्हाला ज्यावेळी composite सप्लायचा क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळी तुम्हाला या सगळ्या हिंट्स दिल्या जातील. They are provided in ordinary course. It is a routine practice in that industry that so and so supplied with so and so items. सो तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ओके ते असं काहीतरी लाईन वरती क्वेश्चन्स फ्रेम करतायत. सो दे वी आर गोइंग टू आस्क अस क्वेश्चन अबाउट कॉम्पोजिट सप्लाय. ठीक आहे. सो हे तुमच्या डोक्यात कुठेतरी स्ट्राईक झालं पाहिजे. सो दिस इज कॉम्पोजिट सप्लाय अँड प्रिन्सिपल सप्लाय. सो कॉम्पोजिट सप्लाय म्हणजे काय? वेन टू ऑर मोर टॅक्सेबल सप्लाईज. महत्वाची गोष्ट काय? वेन टू ऑर मोर टॅक्सेबल सप्लाईज. डज दॅट मीन जर का मी एखादी मशिनरी अलॉंग विथ इट्स पेट्रोल दिली असेल किंवा अलॉंग विथ डिझेल दिली असेल, विल दॅट बी अ कॉम्पोजिट सप्लाय? नो, बिकॉज पेट्रोल इज नॉन टॅक्सेबल. सो that will not be a composite supply. आणि ह्याच्या मागचं लॉजिक काय माहितीये का? हे टॅक्सेबल म्हणण्यासाठीचं किंवा टॅक्सेबल ह्याला नाव देण्यामागचं किंवा इथे शब्द घेण्यामागचं सी काय होणार आहे की जेव्हा तुम्ही त्याला कॉम्पोजिट सप्लाय म्हणून फ्रेम कराल एखाद्या ट्रान्झॅक्शनला, तेव्हा त्या एंटायर ट्रान्झॅक्शनच्या अमाऊंट वरती मे तुम्ही त्याचे कॉम्पोनंट्स बायफर्केट केलेले असू देत, तुम्हाला प्रिन्सिपल सप्लायच्या रेटनेच टॅक्स लावायचा आहे. दॅट मीन्स समजा हॉटेलचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं किंवा मशिनरीचं एक्झाम्पल आहे. मशिनरीचा रेट आहे 28% रेंटिंगचा आणि ऑपरेटर सर्व्हिसचा रेट आहे 12%. सो प्रिन्सिपल कॉम्पोनंट काय आहे? ती मशिनरी आहे. मग तुम्हाला टोटल व्हॅल्यू वरती म्हणजे मशिनरीच्या रेंटिंगच्या अमाऊंट, रेंटलच्या अमाऊंट वरती प्लस ऑपरेटरच्या रेंटलच्या अमाऊंट वरती दोन्ही मिळून प्रिन्सिपल सप्लायचाच रेट चार्ज करायचा आहे. आता जर का इथे नॉन टॅक्सेबल कमॉडिटीज कव्हर केल्या असत्या तर काय झालं असतं? मुळात त्याच्यावरती लेव्ही नाहीये.
सेक्शन 7 प्रमाणे, सेक्शन 9 प्रमाणे, आणि तुम्ही जस्ट तो कॉम्पोजिट सप्लायला डिफाईन करून त्याच्यावरती टॅक्स लावताय, असं तयार होईल, ही जी अनोमॅली तयार होईल, ही तयार होऊ नये म्हणून त्यांनी इथे फक्त टॅक्सेबल सप्लाईज म्हटलेलं आहे. लक्षात येत आहे? सो टॅक्सेबल म्हटलं याचा अर्थ नॉन टॅक्सेबल सप्लाईज जे आहेत ते एक्सक्लूड केलेले आहेत. आय रिपीट, ओनली नॉन टॅक्सेबल सप्लाईज आर एक्सक्लुडेड. एक्झम्प्ट सप्लाईज आर सब कॉम्पोनंट ऑफ दॅट टॅक्सेबल सप्लाय. आपण त्याच्यावर नंतर डिस्कस करू. टॅक्सेबल, एक्झम्प्ट, नॉन टॅक्सेबल ह्याच्यावरती आपण नंतर डिस्कस करू. आपल्याला सेपरेट चॅप्टरच आहे. बट राईट नाव यू जस्ट हॅव टू रिमेंबर दॅट ओनली नॉन टॅक्सेबल कॉम्पोनंट शुड बी देअर. म्हणजे ते जे काही बंडलिंग आहे त्याच्यामध्ये फक्त टॅक्सेबल कॉम्पोनंट असतील तरच मुळात तो कॉम्पोजिट सप्लाय होतो, नॉट अदरवाईज. त्यांनी एक्झाम्पल्स दिली आहेत ती आपण बघून टाकूया. हाऊ डिटरमाइन टॅक्स लायबिलिटी ऑफ कॉम्पोजिट सप्लाईज ते आपण बघितलंय. सो पोशाख मॅन्युफॅक्चरर्स एंटर्ड इनटू अ कॉन्ट्रॅक्ट विथ चिकू लिमिटेड फॉर सप्लाय ऑफ रेडीमेड शर्ट्स packed in the designer boxes at Chiku's limited outlet. Further, पोशाख manufacturers would also get them insured during the transit. In this case, supply of goods, packing materials, transport and insurance is a composite supply wherein supply of goods is principal supply. त्यांनी एक्झाम्पल काय दिलं की ते शर्ट्स मॅन्युफॅक्चर करतात, त्याला काहीतरी पॅकिंग घालतात, सो दॅट पॅकिंग मटेरियलला सुद्धा कॉस्ट लागते, त्याचे काही ते बॉक्सेस असतील किंवा जे काही बॅग्स असतील. नेक्स्टली ते ट्रान्झिट इन्शुरन्स करतात, म्हणजे जर वाटेमध्ये गुड्सचं काही झालं तर त्या गुड्सचा इन्शुरन्स आधीच काढून ठेवलेला असतो. सो दीज सर्व्हिसेस दे प्रोव्हाइड इन कंजंक्शन विथ इच अदर, दे आर नॅचरली बंडल्ड. लक्षात येत आहे? सो दिस इज अ कॉम्पोजिट सप्लाय. ह्यातला प्रिडॉमिनंट एलिमेंट काय आहे? आम्ही इन्शुरन्स सर्व्हिस देतोय म्हणून आम्ही गुड्स सप्लाय करतोय का? नाही, आम्ही गुड्स सप्लाय करतोय म्हणून आम्ही त्याचं पॅकिंग मटेरियल पण प्रोव्हाइड करतोय आणि म्हणूनच आम्ही त्याचा इन्शुरन्स पण देतोय. ठीक आहे. सो दिस इज अ कॉम्पोजिट सप्लाय. जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रान्झॅक्शनला कॉम्पोजिट सप्लाय म्हणून टॅग लावाल किंवा त्याला बायफरकेट कराल, द नेक्स्ट क्वेश्चन विच शुड अकर इन युअर माइंड शुड बी व्हॉट इज द प्रिन्सिपल सप्लाय. कारण तुम्हाला एकदा समजलं की ओके दिस इज अ कॉम्पोजिट सप्लाय, तुमच्या डोक्यात पटकन स्ट्राईक झाला पाहिजे की यातला प्रिन्सिपल कॉम्पोनंट कुठचा आहे, प्रिडॉमिनंट एलिमेंट कोणचा आहे. म्हणजे का तर तुम्हाला कॉम्पोजिट सप्लायची टॅक्स लायबिलिटी कशी ठरवायची, द रेट ऍप्लिकेबल टू दॅट गुड्स विल बी ऍप्लिकेबल ऑन होल दिस सर्व्हिसेस. से इन दिस एक्झाम्पल, if that goods belong to 1000 rupees and 12% rate, okay, that packing is having cost 500 rupees and 5% rate, and that insurance is having 500 cost and say 18% rate. Now the total bill will be 2000 rupees, and what will be tax applicable on these 2000 rupees? It will be CGST 600, SGST 600. Why? Because this is an example of composite supply, so tax on the whole supply will be applicable, which is applicable to the principal supply. So इथे 12% जो applicable आहे ना, तो ह्या पूर्ण व्हॅल्यू वरती अप्लाय होईल. लक्षात येते? म्हणून आपल्याला प्रिन्सिपल सप्लाय ठरवणं हे जास्त महत्वाचं असतं. So this was very easy example. Second is when consumer buys a television set and he also gets mandatory warranty and maintenance contract with the TV. This supply is a composite supply. In this example, supply of TV is a principal supply and warranty and maintenance services are ancillary. बरोबर आहे. ते वॉरंटी आणि मेंटेनन्स सर्व्हिस प्रोव्हाइड करणारेच आहेत का? फक्त नाही. ते ज्यांना टीव्ही सेल आउट करतील त्यांनाच वॉरंटी देणार आहेत, त्यांनाच मेंटेनन्सची सर्व्हिस देणार आहेत आणि ह्याचं कन्सिडरेशन ते एकत्रच घेणार आहेत. लक्षात येत आहे? सो दिस इज अ कॉम्पोजिट सप्लाय इन विच प्रिडॉमिनंट एलिमेंट इज सप्लाय ऑफ दॅट टीव्ही. A travel ticket from Mumbai to Delhi may include services of food being served on board, free insurance, and the use of airport lounge. In this case, the transportation of passenger constitute a predominant supply and is treated as the principal supply and all other supplies are ancillary. Similar to our example of accommodation with breakfast. सो सिमिलर एक्झाम्पल आहे, फक्त ट्रॅव्हलचं एक्झाम्पल घेतलंय. त्याच्यामध्ये कॉम्पोनंट प्रिन्सिपल कुठचा होता? ऑब्व्हियसली तुमचं ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर इज द प्रिन्सिपल सर्व्हिस ना. आम्ही काय एअरपोर्ट मध्ये लॉन्च हे करण्यासाठी जात नाही, कन्झ्युम करण्यासाठी जात नाही. आम्ही कशासाठी जातो तिथे? तर आम्ही तिथे जातो ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी, एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला सपोर्टिव्ह म्हणून, अँसिलियरी म्हणून ते काही सर्व्हिस येतात, लाईक दे प्रोव्हाइड अस फूड ऑन बोर्ड, किंवा त्याचा ट्रान्झिट इन्शुरन्स त्या रेल्वेच्या एअरवे तिकीटमध्ये काढलेला असतो, लाईक दॅट. ठीक आहे. So this was the example. Now त्यांनी काही टेस्ट्स दिलेले आहेत की ज्या टेस्ट्स म्हणून आपल्याला ठरवायचं आहे की whether any supply is bundled in the ordinary course of business.
म्हणजे कॉम्पोजिट सप्लाय होण्यासाठी इसेन्शियल कंडिशन काय आहे, तर दॅट सप्लाय शुड बी बंडल्ड इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. सो तो कसा बंडलिंग आहे त्याचं, किंवा तो नॅचरली बंडल्ड आहे का, ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस आहे का, हे कसे ठरवायचे, त्यासाठी काही टेस्ट दिलेले आहेत. ह्या टेस्ट खूप महत्वाच्या आहेत. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. 4 टेस्ट तुम्हाला दिले आहेत. सो या कुठेतरी तुमच्या वहीमध्ये समराईज करून फक्त यातले मेन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. सो इट विल बी अवर समरी फॉर लास्ट डे, किंवा ते हायलाइट करून घ्या. सो मी पहिल्यापासून एक एक बघत जाऊया. फर्स्ट इज द परसेप्शन ऑफ कन्झ्युमर ऑर द सर्व्हिस रेसिपियंट. If large number of service recipient of such bundled service reasonably expect such services to be provided as a package, then such a package could be treated as naturally bundled in the ordinary course of business. So perception काय आहे तुमच्या कस्टमरचं. सी फॉर एक्झाम्पल, तर ह्याचं एक्झाम्पल कसं घेऊया. ठीक आहे, मी एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो किंवा हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे मला जाऊन मला 3 दिवसांचा स्टे करायचा आहे. ओके, सो अलॉंग विथ दॅट स्टे दे आर प्रोव्हाइडिंग मी त्यांचा तिथे जे जिम्नॅशियम आहे, देन त्यांची जी कॉन्फरन्स रूम आहे, देन त्यांचा जो स्पा आहे, किंवा त्यांचा जो स्विमिंग पूल आहे, किंवा त्यांचं जे कल्चरल ऍक्टिव्हिटीज सेंटर जे आहे, ह्या सगळ्या सर्व्हिसेस ते मला देत आहेत. बरोबर, मी तिथे माझा 8 दिवसांचा हॉलिडे पॅकेज, हॉलिडे रेसिडेन्स करायला गेलोय, आणि अलॉंग विथ दॅट स्टे इन दॅट हॉटेल दे आर प्रोव्हाइडिंग मी ऑल दिस सर्व्हिसेस. ते मला त्यांचा जिम्नॅशियम यूज करायला देतात, ते मला त्यांचा स्विमिंग पूल यूज करायला देतात, ते मला त्यांची कॉन्फरन्स रूम यूज करायला देतात. मेनी अ टाइम्स तुमच्या आपल्या ICIचे जे सेमिनार्स असतात, रेसिडेन्शियल कोर्सेस, ते अशा ठिकाणी होतात. मग त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या सर्व्हिसेसही मिळतात. आता ह्या ठिकाणी कस्टमरचं परसेप्शन काय आहे. कस्टमर ते स्विमिंग करण्यासाठी येतो का, म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं, हा त्यांनी का कॅटेगरी दिलेली आहे, तर मगाच एक्झाम्पल घ्या. ह्याच्यामध्ये डीलरसाठी किंवा जो सेल आउट करणार सप्लायरसाठी बेनिफिशियल पार्ट कुठचा आहे. सप्लायर काय म्हणेल, माझं पॅकिंग मटेरियल हा प्रिडॉमिनंट सप्लाय आहे, पॅकिंग मटेरियलला रेट कमी आहे ना, सो एंटायर 2000 वरती 5% रेट अप्लाय होईल. सो supplier will be chasing the fact that okay, the smallest taxable component is the predominant supply. सो असं नाहीये, किंवा तो ते आर नॉट नॅचरली बंडल्ड. ही विल सी दिस इज कुठे, हे कुठे नॅचरली बंडल्ड आहे, हे नॅचरली बंडल्ड नाहीच आहेत. मग ह्याच्यासाठी त्यांनी काही टेस्ट दिलेले आहेत. सी कस्टमरचं परसेप्शन काय आहे, की ऑर्डिनरीली जेव्हा मी सप्लाय करतो ह्या सगळ्या गोष्टी, तेव्हा कस्टमरचं परसेप्शन काय असतं. कस्टमर ते पॅकेज म्हणून स्वीकारतो का इंडिव्हिज्युअल सप्लाय म्हणून स्वीकारतो. कस्टमर आमच्याकडे फक्त स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायला पैसे देऊन येतो का, या केसमध्ये नाही येत ना. कस्टमर जेव्हा आमच्याकडे स्टे करायला येईल तेव्हा आमचा स्विमिंग पूल पब्लिक नाहीये ना, आमचा फक्त आमच्या हॉटेलच्या रेसिडेंट्स साठीच आहे. सो डज दॅट मीन आमच्याकडे कस्टमर फक्त स्विमिंग करण्यासाठी येईल का, की ओके मी राहणार नाही हॉटेलमध्ये, मी फक्त स्विमिंग करण्यासाठी येणार आहे. नो, दॅट इज नॉट पॉसिबल. किंवा मला फक्त तुमची कॉन्फरन्स रूम यूज करायचे, हा ओके दॅट इज पॉसिबल, बट व्हेन ही इज नॉट गोइंग टू स्टे इन दॅट हॉटेल. आम्ही फक्त कॉन्फरन्स रूम यूज करतोय फॉर अवर सेमिनार, बट मग ते हॉटेलमधली कॉन्फरन्स रूम जनरली नाही चूज केली जात. पण आम्ही स्विमिंग पूल फक्त स्विमिंग करण्यासाठी यूज करू आणि आम्ही स्टे करणार नाही, हे जनरली पॉसिबल होत नाही. सो दॅट्स वाय दे हॅव सेड दॅट द परसेप्शन ऑफ दॅट कस्टमर इज इम्पॉर्टंट. से फॉर एक्झाम्पल, आपण जर का आणखी एखादं रुटीन एक्झाम्पल बघितलं, व्हेन यू परचेस द सिम कार्ड फॉर जिओ, ओके, दॅट सिम कार्ड इज फ्री ऑफ कॉस्ट. लक्षात येते तुम्हाला, सिम कार्ड फ्री असतं, पण दे टेक यू द अमाऊंट ऑफ फर्स्ट रिचार्ज. सो इथे कस्टमरचं परसेप्शन आहे असं आहे का हो, की मी रिचार्ज परचेस करतोय. नो, ही इज परचेसिंग दॅट सिम कार्ड अँड फॉर दॅट सिम कार्ड ही इज गोइंग टू रिचार्ज द सेम. सो प्रिडॉमिनंट एलिमेंट इथे काय आहे, दॅट सिम कार्ड ना. सो इथे पण कस्टमर ते पॅकेज म्हणून स्वीकारतोय का, कस्टमर ते इंडिव्हिज्युअली पण स्वीकारू शकतो, हाही इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. लक्षात येतंय. सो हा परसेप्शन ऑफ द कस्टमर इज इम्पॉर्टंट थिंग. सेकंडली, मेजॉरिटी ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स इन अ पर्टिक्युलर एरिया ऑफ बिझनेस प्रोव्हाइड सिमिलर बंडल ऑफ सर्व्हिसेस. जसं इंडस्ट्रीमध्ये मेजॉरिटीली ह्या पद्धतीने सप्लाय केला जातो. जसं ग्रोसरीच्या इंडस्ट्रीमध्ये, किराणा मालाच्या इंडस्ट्रीमध्ये, होलसेलर्सच्या केसमध्ये जेव्हा तुम्ही गुड्स सेंड करता, सेल करता, सप्लाय करता, त्यावेळी तुम्ही त्याची डिलिव्हरी पण त्याच्या बरोबरच देता. सो मेजॉरिटी ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स इन युअर इंडस्ट्री आर प्रोव्हाइडिंग. कारण ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस असं कसं म्हणणार ना, बिकॉज इच अँड एव्हरी बिझनेस इज डिफरंट. पण तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये ऑपरेट करताय त्या इंडस्ट्रीमध्ये जर जनरली असा ट्रेंड असेल, तर इट कॅन बी सेड दॅट इट इज प्रोव्हाइडेड इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. Third point, the nature of the various services in a bundle of services will also help in determining whether the services are bundled in ordinary course of business. That means toothpaste and toothbrush. So जेव्हा मी या दोन गोष्टी एकत्र प्रोव्हाइड करतो, ऑब्व्हियसली दे आर नॅचरली बंडल्ड ना. जर त्या मी वेगवेगळ्या प्रोव्हाइड केल्या तर काय होईल, म्हणजे किंवा जर मी टूथपेस्ट आणि कुठेतरी परफ्यूम प्रोव्हाइड करत असेल,
दे आर नॉट नॅचरली बंडल्ड. किंवा मी टूथपेस्ट आणि किंवा टूथब्रश आणि परफ्यूम एकत्र प्रोव्हाइड करत असेल, दे आर नॉट नॅचरली बंडल्ड. बट टूथपेस्ट अँड टूथब्रश, दिस इज द नॅचरल कॉम्बिनेशन ना. दे आर युज्ड इन अ सेम ऍक्टिव्हिटी, दे आर युज्ड अलॉंग विथ इच अदर. दिस इज अ नॅचरल कॉम्बिनेशन. फरक लक्षात येतोय? किंवा मी दुसरंच काहीतरी एक शर्ट आणि टूथब्रश दिला, दिस इज नॉट नॅचरल कॉम्बिनेशन. काय संबंध आहे दोघांचा एकमेकांशी? सो t-shirt and your toothbrush is not a natural combination, but toothpaste and toothbrush is a natural combination. किंवा तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की जनरली मुलांना याचा जास्त अनुभव असेल की तुमचं जे शेविंग किट येतं, लक्षात येतं? जो शेविंग किट इज अ पॅकेट ना. तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी एकत्र करून दिलेल्या असतात. से लाईक युअर ब्रश, युअर दॅट क्रीम ऑर एनिथिंग लाईक रेझर्स, हे सगळं कॉम्बिनेशन एकत्र प्रोव्हाइड केलं जातं. सो इट इज नॅचरली बंडल्ड. लक्षात येते? सो नाऊ द नेचर ऑफ द व्हेरियस सर्व्हिसेस इन अ बंडल. सो त्याचं नेचर काय आहे हेही इम्पॉर्टंट आहे. सो त्या अशा पद्धतीने बंडलिंग केलेलं आहे त्यांचं की ते आर एक परस्परांना त्या पूरक आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत, अशा पद्धतीने त्यांचं बंडलिंग केलेलं असलं पाहिजे. त्यांनी एक्झाम्पल दिले, सर्व्हिस ऑफ स्टे इन हॉटेल इज ऑफन कंबाइंड विथ प्रोव्हिजन ऑफ ब्रेकफास्ट. हे आपण मगाशी बघितलंय. सो ते त्यांनी एक्झाम्पल दिलं की नॅचरली बंडल. Other illustrative indicators काय काय? The elements are normally advertised as a package. जनरली त्याची ऍडव्हर्टाइजमेंट ऍज अ पॅकेज म्हणून केली जाते. ते शेविंग किटचं एक्झाम्पल सध्या लक्षात घेऊ नका. इट कॅन ऑल्सो बी क्लासिफाईड एज मिक्स सप्लाय ऍज वेल. आपण मिक्स सप्लाय बघितलं की तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. सो शेविंग किटचं एक्झाम्पल लक्षात घेऊ नका, बट दॅट हॉटेल स्टेचं एक्झाम्पल जे आहे ते परफेक्ट आहे. सो अदर इलस्ट्रेटिव्ह इंडिकेटर्स काय आहेत की दे आर नॉर्मली ऍडव्हर्टाइज्ड ॲज अ पॅकेज. जनरली ते पॅकेज म्हणून प्रोव्हाइड केले जातात. डिफरंट एलिमेंट्स आर नॉट अवेलेबल सेपरेटली. सो आम्ही इंडिपेंडंट सप्लाय त्यांचा करत नाही. They are supplied only in bundle. लक्षात येते? And third is the different elements are integral to one overall supply. If one or more is removed, the supply nature of supply would be affected. So तुम्ही त्यातला एकही कॉम्पोनंट जरी बाहेर काढलात तरी तो सप्लाय परिपूर्ण ठरत नाही. सो ते परस्परांना पूरक असतात. सो दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. अँड इफ यू रिमूव्ह एनी वन कॉम्पोनंट, तुम्ही जर त्यातला एखादा कॉम्पोनंट रिमूव्ह केला, दॅट मे हॅपन दॅट सप्लाय विल नॉट बी कम्प्लीट. दॅट रिमूव्हल मे कॉज द सप्लाय टू बी इनकम्प्लीट. सो हे काही फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरून आपल्याला ठरवता येतं की तो कॉम्पोजिट आहे का नाही. त्याच्यानंतर त्यांनी महत्वाची पॉईंट दिलेला आहे की देर इज नो स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला फॉर डिसाइडिंग की ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की हे नॅचरली बंडल्ड आहे का, हे नॅचरली बंडल्ड नाहीये का, इट इज प्रोव्हाइडेड इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. सो दीज आर सर्टन टेस्ट्स ऑन द बेसिस ऑफ विच वी कॅन डिटरमाइन इन दी एक्झामिनेशन. आता आपल्याला काय आत्ता जाऊन लगेच कुठेतरी मॅटर आर्ग्यू करायचं नाहीये किंवा लिटिगेशन मध्ये डील करायचं नाहीये. व्हॉट वी हॅव टू डू राईट नाऊ, वी हॅव टू राईट आन्सर्स इन दी एक्झामिनेशन. सो तुम्हाला एक्झाम मध्ये लक्षात घ्यायचं आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की एक्झाम मध्ये तुम्हाला हे हिंट्स दिल्या जातील या पद्धतीने की दे आर नॅचरली बंडल, दे आर प्रोव्हाइडेड, ऑल इंडस्ट्री प्लेयर्स आर प्रोव्हाइडिंग दिस टाइप ऑफ सर्व्हिसेस. सो त्या हिंट्स कशा असतील, हे जे पॉईंट्स दिलेले आहेत ना, ह्या पॉईंट्सच्या बेसिसवरती त्या हिंट्स प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्यांनी एक सर्क्युलर दिलेलं आहे, क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे कंपोजिट सप्लायचं. आय एम गिव्हिंग यू धिस ॲज अ होमवर्क टू यू. हे तुम्ही स्वतः वाचून बघा. आता आपण प्रिन्सिपल सप्लाय बघितलं, ह्याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. अजूनपर्यंत त्याच्यावरती विचारलेलं नाहीये, बट दे कॅन आस्क यू ॲट IPCC लेवल ॲज वेल. सो तुम्ही हे नीट वाचून या आणि मला त्यातला डिफरन्स काय आहे तो सांगा. लास्ट थिंग जी आहे, रिट्रेडिंग ऑफ टायर्स, हे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. ऍक्च्युअली रिट्रेडिंग ऑफ टायर्स ही केस मी स्वतः डील केलेली होती जेव्हा मी GST हँडल करत होतो. आणि ऍट दॅट टाइम दिस क्लॅरिफिकेशन वॉज नॉट इश्यूड. कारण ते कधी इश्यू झाले बघा, 1/3/2018 ला इश्यू झालाय. पण आम्ही जेव्हा जुलै 2017 मध्ये त्याचा ऍडवाइस दिलेला होता, कन्सल्टन्सी दिलेली होती क्लायंटला, तेव्हा आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं. रिट्रेडिंग म्हणजे काय, तर जेव्हा आपण टायर्स रस्त्यावरती रोडवरती रन होतात, ते त्याचं घर्षण होऊन होऊन ते झिजतात आणि त्या टायर्सवरती जी मार्किंग्स केलेली असतात ना, ती कुठेतरी ब्लर होत जातात. ब्लर इज वर्ड युज फॉर फोटोग्राफ जनरली. पण ते घर्षण होऊन होऊन ते टायर्स आहेत ते स्मूथ होत जातात जास्तीत जास्त. अँड दिस स्मूथनेस इज हार्मफुल. दॅट फ्रिक्शन मस्ट हॅपन, तरच तो रस्त्यावरती इफिशियंटली रन करू शकतो. सो व्हॉट हॅपन्स इन रिट्रेडिंग, इन रिट्रेडिंग दॅट टायरवरती एक मटेरियल असतं रबरचं, किंवा एक रबरचा स्ट्रॅप असतो, तो फिक्स केला जातो, तो चिकटवला जातो आणि त्याच्यानंतर परत त्याच्या खाचा असतात त्या परत ड्रॉ केल्या जातात. सो दॅट फ्रिक्शन शुड बी देअर. तुमचा ट्रक जो आहे किंवा त्याचे टायर्स आहेत ते इफिशियंटली मूव्ह ऑन करण्यासाठी म्हणून. सो आता आम्ही जेव्हा ते आमचा क्लायंट आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांनी असं विचारलं होतं की आम्ही ते मटेरियल विकतो त्याला 28% रेट आहे आणि आम्ही रिट्रेडिंगची सर्व्हिस जी देतो, त्याला जे खाचा फाडून देतो किंवा त्याची प्रोसेस आम्ही करतो त्याला 18% रेट आहे, तर आम्ही काय करायचं. सो देन वी हॅव आस्क देम अ क्वेश्चन, तुमच्याकडे तर फक्त मटेरियल घेण्यासाठी कोणी येतं का, की जस्ट आय एम पेइंग यू दिस अँड दिस रुपीज अँड गिव्ह मी दॅट रबर स्ट्रॅप अँड मी माझं करून घेईन. नो,
when your customer comes to you, he comes to you for retrading and not purchasing that rubber material. Customer perception पहिला point. Secondly, we have asked them की तुम्ही असं करता का की तुमच्याकडे कस्टमर आलाय who said that okay, I have my own material of like kind and quality, so provide me just retrading services. They said no, आम्ही आमच्याकडून त्याच्यावरती मटेरियल सप्लाय करतो आणि मगच सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सो दिस इज अ नॅचरल बंडलिंग, दिस इज अ कंपोजिट सप्लाय अँड विच इज प्रिडॉमिनंट एलिमेंट. तो मटेरियल सेल करतो का नाही, तो रिट्रेडिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सो रिट्रेडिंग सर्व्हिस प्रोव्हाइड तो जो करतो, दिस इज प्रिडॉमिनंट एलिमेंट. सो त्यांना आम्ही हा ऍडवाइस दिला होता की जरीही तुमचा रिट्रेडिंगचं मटेरियल, दॅट मीन्स दॅट रबर is having highest rate of tax in that combination, that rubber material is actually taxable at 28% and that retrading service is 18%. So we have provided them, even though that rubber material is having higher GST rate, your entire combination will be taxed at the rate of that principal supply. That means you have to, even though you are separately billing it, तुम्ही इनव्हॉइस मध्ये जरी सेपरेटली बिलिंग त्याचं करत असाल, सेपरेट आयटम्स म्हणून त्याची कॉस्ट किंवा त्याची प्राइस दाखवत असाल, स्टील इफ इट इज अ कॉम्पोजिट सप्लाय देन द होल अमाउंट विल बी चार्जेबल विथ द रेट ऑफ दॅट प्रिन्सिपल सप्लाय. सो पूर्ण सप्लाय वरती ते 18% टॅक्स जो आहे तो चार्ज करतात. So this was example which I have dealt with. You have to read the प्रिंटेड बुक्स आणि हे जे एक्झाम्पल आहे किंवा हे जे क्लॅरिफिकेशन आहे ते तुम्हाला रीड करायचं. त्याचे दोन पार्ट दिलेले आहेत. ओके, ऍक्टिव्हिटी ऑफ बस बॉडी बिल्डिंग पण आपण कव्हर करूया. द प्रिन्सिपल सप्लाय मे बी डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ इच केस. सो बस बॉडी बिल्डिंग मध्ये काय होतं की तुम्हाला जी चॅसी असते त्याच्यात तुम्ही ते पार्ट सगळे अटॅच करून त्याला बसचा फॉर्म देता. सो त्यांनी ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच सर्क्युलर नाही, आपण ते सर्क्युलर डोळ्यासमोर घेऊया आणि मग बस बॉडी बिल्डिंग ची जी ऍक्टिव्हिटी आहे त्याचं एक्सप्लेनेशन जे काय आहे ते रीड आउट करू. सो दॅट विल बी मोर बेनिफिशियल फॉर यू. मी तुम्हाला नुसतं सांगण्यापेक्षा तुमच्या डोळ्यासमोर जर ते सर्क्युलर असेल देन दॅट विल बी मोर एफिशियंट. सो ते सर्क्युलर आपण काढूया, त्यातला जो काही कोअर पार्ट आहे तो डिस्कस करू. स्टील देन तुमच्याकडे हा जो पहिला पार्ट आहे हा होमवर्क म्हणून तुम्हाला मी दिलेला आहे. अँड वी आर गोइंग टू डिस्कस दिस ऍक्टिव्हिटी ऑफ बस बॉडी बिल्डिंग इन अवर नेक्स्ट लेक्चर. आता पुढची गोष्ट, कॉम्पोजिट सप्लाय झाला, नाव मिक्स सप्लाय. आता ज्या वेळेला तुमचं नॅचरल बंडलिंग नाहीये, तुम्ही ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस मध्ये प्रोव्हाइड करत नाही, तुम्ही जस्ट इकडून तिकडून कॉम्बिनेशन करून ते सेल आउट करता, इट इज अ मिक्स सप्लाय. पण मिक्स सप्लायची डेफिनेशन आपण स्टडी करू. सो टू ऑर मोर इंडिव्हिज्युअल सप्लाईज, इथे टॅक्सेबल सप्लाय म्हटलंय नाही म्हटलंय. टू ऑर मोर इंडिव्हिज्युअल सप्लाईज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस और एनी कॉम्बिनेशन देअर ऑफ मेड इन कंजंक्शन विथ इच अदर, म्हणजे ते एकत्र करून एक बंडल करून एकाच वेळी प्रोव्हाइड केलं जातंय बाय अ टॅक्सेबल पर्सन. इथे महत्वाची गोष्ट काय आहे, दॅट सप्लायर शुड बी अ टॅक्सेबल पर्सन. इथे कुठे म्हटलं होतं का प्रिन्सिपल सप्लायच्या डेफिनेशन मध्ये असं की दॅट सप्लायर शुड बी अ टॅक्सेबल पर्सन? इथे कुठे आहे असं? सप्लाय मेड बाय अ टॅक्सेबल पर्सन, राईट, इथे पण आहे. सो पहिल्या डेफिनेशन मध्येही हा पार्ट घेतलेला आहे. हाही इम्पॉर्टंट पार्ट का आहे, तर ज्या वेळेला एखादा पर्सन अनरजिस्टर्ड आहे या ही इज नॉट रजिस्टर्ड, ही एक लॉ मधला ग्रे एरिया आहे की हाऊ टू डिटरमाइन, बिकॉज दॅट इज नॉट फिटिंग इन द डेफिनेशन ऑफ कॉम्पोजिट और मिक्स सप्लाय इटसेल्फ. जेव्हा मी अनरजिस्टर्ड व्यक्तीकडे एखादे गुड्स परचेस करत असतो किंवा अनरजिस्टर्ड माणूस एखादा कॉम्बिनेशन सेल करत असेल, हाऊ कॅन यू क्लासिफाय दॅट इफ दॅट सप्लाय इज अ कॉम्पोजिट सप्लाय और मिक्स सप्लाय? पण त्या केसमध्ये मेजरली टॅक्सेशनचा टॅक्स अथॉरिटीचा व्ह्यू असा आहे की अदरवाइज इज नॉट टॅक्सेबल पर्सन, सो आयदर ही इज नॉट गोइंग टू पे टॅक्स ऑन द सेम, सो व्हाय वी आर गोइंग टू डिटरमाइन द सेम. ठीक आहे, सो इट विल नॉट बी ट्रीटेड एज अ टॅक्सेबल सप्लाय, इट विल नॉट बी ट्रीटेड एज अ सप्लाय इव्हन. कारण तो सप्लाय ट्रीट केला जात नाही म्हणण्यापेक्षा पण तो त्याच्यावर टॅक्सच पे करणार नाहीये ना. सो सप्लाय मेड बाय अनरजिस्टर्ड पर्सनला तुम्ही कॉम्पोजिट किंवा मिक्स मध्ये क्लासिफाय करण्याची गरज नाही. आय वॉज रॉंग, तो सप्लाय होत नाही, तो सप्लाय होतो, बट ओनली देर इज नो लेव्ही ऑन दॅट बिकॉज ही इज नॉट लायबल टू रजिस्टर्ड अंडर जीएसटी अँड इज नॉट लायबल टू पे टॅक्स. सो तो जो सप्लाय करतो त्याच्यावरती टॅक्स पे करण्याची गरज नाहीये. आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये याच्याबद्दल स्टडी करणार आहोत, बट जस्ट राईट नाऊ इथे महत्वाची गोष्ट काय, दॅट सप्लाय मस्ट बी मेड बाय अ टॅक्सेबल पर्सन. सेकंडली पुढची गोष्ट महत्वाची आहे, फॉर अ सिंगल प्राइस वेअर सच सप्लाय डज नॉट कॉन्स्टिट्यूट अ कंपोजिट सप्लाय. म्हणजे तुम्हाला जेव्हा कॉम्बिनेशन प्रोव्हाइड केलं जाईल तेव्हा फर्स्ट थिंग विच यू हॅव टू रिमेंबर इज व्हेदर दॅट कॉम्बिनेशन कॉन्स्टिट्यूट्स अ कंपोजिट सप्लाय. जर तो कॉम्पोजिट सप्लाय होत नसेल आणि जर ते कॉम्बिनेशन इन कंजंक्शन विथ इच अदर प्रोव्हाइड केलं जात आहे बाय अ टॅक्सेबल पर्सन आहे आणि फॉर अ सिंगल प्राइस आहे, हा सिंगल प्राइसचा विषय मगाशी नव्हता इन केस ऑफ अ कंपोजिट सप्लाय. सो असं जर असेल देन इट विल बी क्लासिफाईड ॲज अ मिक्स सप्लाय.
म्हणजे काय, आता या ठिकाणी सिंगल प्राइस हा खूप इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे. सेम मी कुठेतरी कॅडबरी किंवा त्याचं दिवाळीचं पॅकेज ना, ड्रायफ्रुट्स तुम्ही एकत्र करत असेल, त्या प्रत्येक ड्रायफ्रुट्सला काहीतरी वेगळं टॅक्स रेट असेल आणि तुम्ही ते एकत्र करून सेल आउट करत असाल. सो तुम्हाला एकाच प्राइसला ते बंडल जे ते सेल केलं जातं. नाउ इट इज नॉट नॅचरली बंडल्ड. तुम्हाला ते काही बदामाबरोबर काजू विकलेच पाहिजेत किंवा ड्रायफ्रुट्स बरोबर ते बाउल्स दिलेच पाहिजेत असा काही नियम नसतो. सो दे आर नॉट नॅचरली बंडल. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ मिक्स सप्लाय. तुम्ही एक्झाम्पल काय काय दिले बघूया. सो हाऊ टू डिटरमाइन a particular supply is mixed supply. In order to identify any particular supply is a mixed supply, the first requisite is to rule out that the supply is a composite supply. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बघायला लागेल की सप्लाय कॉम्पोजिट सप्लाय आहे का. सेकंडली सप्लाय कॅन बी अ मिक्स सप्लाय इफ ओनली इफ इट इज नॉट अ कॉम्पोजिट सप्लाय. म्हणजे पहिला तो कॉम्पोजिट सप्लाय असेल तर त्याला इकडे आणायचंच नाही. इफ इट इज अ कॉम्पोजिट सप्लाय देन गो ॲज पर कॉम्पोजिट सप्लाय रूल्स. बट इफ इट इज नॉट अ कॉम्पोजिट सप्लाय, इट इज नॉट फिटिंग इन द डेफिनेशन ऑफ कॉम्पोजिट सप्लाय. असं होऊ शकतं ना की कुठचाच एलिमेंट प्रिडॉमिनंट नाहीये, सगळे एलिमेंट इक्वलच इम्पॉर्टन्सचे आहेत, असंही होऊ शकतं. सो यू आर गोइंग टू, म्हणून कॉम्पोजिट सप्लाय मिक्स सप्लाय हे लिटिगेशनचे इश्यूज का होणार आहे, त्याच्यामध्ये कुठचं स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला नाहीये. इट इज अ मॅटर ऑफ परसेप्शन, इट इज अ मॅटर ऑफ जजमेंट. सो तो जर कॉम्पोजिट सप्लाय होत नसेल तर तो मिक्स सप्लाय होणार आहे. आणि मिक्स सप्लाय होण्यासाठी त्याच्यात इसेन्शियल कंडिशन काय आहे की सिंगल प्राइस असली पाहिजे. सेम मी एकाच इनव्हॉइस मध्ये जर मी समजा मी डीमार्ट मध्ये गेलोय, सिम्पल एक्झाम्पल, मी ते टी शर्ट पण परचेस केले, ओके, मी तिथे गहू पण परचेस केले, मी बिस्किट्स पण परचेस केली, मी काहीतरी ऍक्सेसरीज पण परचेस केल्या, आणि माझं एकच सिंगल इनव्हॉइस मध्ये मला त्यांनी या सगळ्या गोष्टी विकल्या. सो देर इज अ सिंगल ट्रान्झॅक्शन. बट डज दॅट मीन दॅट एनिथिंग हिअर इज अ प्रिन्सिपल सप्लाय? नाही, या प्रत्येक गोष्टी इंडिपेंडेंट सप्लाय होऊ शकतात. मग हा कॉम्पोजिट सप्लाय होईल का? नाही होणार. मग हा मिक्स सप्लाय होईल का? नाही होणार, बिकॉज देर इज नो सिंगल प्राइस. ते मला त्याचं बंडल म्हणून सेल आउट नाही करत. दे हॅव चार्ज मी सेपरेटली फॉर दॅट ॲक्सेसरीज, दे हॅव चार्ज मी सेपरेटली फॉर दॅट टी शर्ट, दे हॅव चार्ज मी सेपरेटली फॉर दॅट ग्रोसरी, अँड दे हॅव चार्ज मी सेपरेटली फॉर दॅट बिस्किट्स. सो देर इज नो सिंगल प्राइस. लक्षात येत आहे? जर सिंगल प्राइस नाही तर ते कॉम्पोजिट सप्लाय पण नाहीये किंवा मिक्स सप्लाय पण नाहीये. सो इट इज अ इंडिपेंडंट सप्लाय. तुम्हाला त्या त्या रेटने त्या त्या अमाऊंटवरती टॅक्स तुम्हाला चार्ज करावा लागेल, पे करावा लागेल. बट इफ it is not a composite supply and if it is provided for single price, a common price, then it is a mixed supply. लक्षात येत आहे? त्यांनी एक्झाम्पल्स याची दिलेली आहे. द शॉपकीपर इज सेलिंग अ स्टोरेज वॉटर बॉटल्स अलॉंग विथ रेफ्रिजरेटर. Bottles and a refrigerator can be easily priced and be sold independently and are not naturally bundled. So such supplies are mixed supplies. So तो रेफ्रिजरेटर पण सेल आउट करतोय अलॉंग विथ दॅट वॉटर बॉटल्स. आता वॉटर बॉटल्स बरोबर रेफ्रिजरेटर सेलच करायला हवा असा नियम नाहीये. हो, आता इथे तुम्ही म्हणू शकता की दे आर नॅचरली बंडल्ड, पण म्हणूनच मी म्हटलं की याच्यात थोडी लिटिगेशन, याच्यात थोडा ग्रे एरिया आहे. आम्हाला सांगा की इफ दे आर एबल टू बी सेपरेबल आहेत ना. तुम्ही नुसत्या वॉटर बॉटल सेल करू शकता आणि नुसता रेफ्रिजरेटर पण सेल करू शकता, आणि रेफ्रिजरेटर वॉटर बॉटल्स बरोबरच विकायला असाही काही नियम नाही, किंवा वॉटर बॉटल्स रेफ्रिजरेटर बरोबर विकायला हव्यात असाही नियम नाहीये. सो दिस इज नॉट अ कॉम्पोजिट सप्लाय, दिस इज अ मिक्स सप्लाय. त्यांनी कॉम्बिनेशन जस्ट तयार केलं आणि तुम्हाला एकत्र सेल आउट केलेला आहे. सो दिस इज जस्ट अ कॉम्बिनेशन, इट इज जस्ट अ मिक्स सप्लाय. सो याच्यात दुसरं एक एक्झाम्पल आहे, ते महत्वाचं आहे रेंट बद्दलचं. आय एम शुअर तुम्हाला जस्ट रिडिंग करून ते समजेल. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड अवर सेकंड चॅप्टर. यातला एक पॅरा आपण 6th पॅरा जो आहे तो ठेवलेला आहे. नाऊ कम टू दॅट पॅरा. सो तो कम्प्लीट केल्यावरती आपला ऑफिशियली सेकंड चॅप्टर जो आहे तो कम्प्लीट होईल. सब्जेक्ट टू दॅट वन होमवर्क. या सो 6th पॅरा काय आहे बघा. फॉलोइंग कॉम्पोजिट सप्लाईज विल बी ट्रीटेड एज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. ठीक आहे, मी मुळात हे सप्लाय ऑफ सर्व्हिसने सांगितलेलं आहे, कॉम्पोजिट सप्लाय आहे. त्यातला सेकंड पॅरा आधी बघूया. सप्लाय बाय वे ऑफ एज अ पार्ट ऑफ एनी सर्व्हिस और इन एनी अदर मॅनर व्हॉट्सो एव्हर ऑफ गुड्स being food or any article for human consumption or any drink. म्हणजे काय, तर सप्लाय बाय वे ऑफ और एज अ पार्ट ऑफ, सप्लाय बाय वे ऑफ अ सर्व्हिस और सप्लाय एज अ पार्ट ऑफ एनी सर्व्हिस और इन एनी अदर मॅनर व्हॉट्सो एव्हर ऑफ गुड्स. म्हणजे गुड्सचा सप्लाय तुम्ही करताय ऍज अ पार्ट ऑफ एनी सर्व्हिस, being food or any other article for human consumption or drink other than alcoholic liquor. ऑब्विसली अल्कोहोलिक लिकर वरती जीएसटीचा काही संबंध नाही. ठीक आहे. सो थोडक्यात तुम्ही फूड सप्लाय करताय ऍज अ पार्ट ऑफ सर्व्हिस और बाय वे ऑफ सर्व्हिस यू आर सर्व्हिंग दॅट फूड, इट विल बी ट्रीटेड एज सप्लाय ऑफ सर्व्हिस. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेला, तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी फूड मागवलं, सो दॅट इज फूड which is supplied as a part of that restaurant service. It is a part that you are that waiter or that hotel restaurant owner is serving you that food. He is making you available that food, and as a part of that component he is providing you that food.
आता या ठिकाणी प्रिडॉमिनंट एलिमेंट काय आहे, ऑब्व्हियसली दॅट फूड असणार आहे. सो दॅट रेस्टॉरंट सर्व्हिस जी आहे, आता ह्याला त्यांनी सगळ्याला रेस्टॉरंट सर्व्हिस थोडक्यात त्याच्यात त्यांना म्हणायचंय. सो हिअर दे आर कव्हरिंग टू कॉम्पोनंट्स ऍक्च्युअली बाय दिस क्लास. वन इज restaurant service, other is outdoor catering service. सो या दोन सर्व्हिसेस ज्या आहेत त्यांनी या क्लॉज मध्ये कव्हर केलेल्या आहेत. सो इट विल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. इट इज अ कंपोजिट सप्लाय. तो कंपोजिट सप्लाय आहे. आता आपण कंपोजिट सप्लायची डेफिनेशन काय आहे ती बघितली आणि त्यामुळे हा सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हणून ट्रीट केला जाईल. लक्षात येते? ओके. Now let's come to the first para, works contract service. Now what do you mean by works contract service? वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस आपण मगाशी बघितलं होतं आधी की एनी प्रोसेस विच इज अप्लाइड ऑन गुड्स म्हटलं होतं आपण पॅरा 3 बघताना. एक्झाम्पल वॉज जॉब वर्क. वर्क्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही यांनी पुढे 14 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्याची डेफिनेशन सेक्शन 2119 मध्ये आहे. त्या 14 ऍक्टिव्हिटीज जर तुम्ही परफॉर्म करत असाल फॉर एनी इममुवेबल प्रॉपर्टी, तर आणि त्याच्याबरोबर त्या गुड्सची प्रॉपर्टी पण ट्रान्सफर करताय. से फॉर एक्झाम्पल माझी बिल्डिंग आहे, मी एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतोय आणि त्या बिल्डिंग्सला मला डोअर्स अटॅच करून घ्यायचे, फॅब्रिक हे करून घ्यायचे. सो मी कॉन्ट्रॅक्ट दिलाय एका माणसाला की ओके तुम्हाला डोअर्स फिटिंग करून दे. ठीक आहे म्हणला, डोअर्स मीच परचेस करून घेऊन येतो, त्यासाठी जे काय फर्निचर लागेल ते, आणि मी त्या डोअर्स फिट करून तुम्हाला त्या बिल्डिंगला देतो. सो नाऊ ही इज प्रोव्हाइडिंग मी सर्व्हिस इन रिलेशन टू दॅट इममुवेबल प्रॉपर्टी इन विच दॅट प्रॉपर्टी इन दॅट गुड्स, दॅट मीन्स डोअर्स होते ते पण मला त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत. लक्षात येतंय? सो दिस इज अ कंपोजिट सप्लाय. हे सर्व्हिस कॉम्पोनंट हा प्रिडॉमिनंट एलिमेंट आहे. दॅट्स वाय इट इज ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. मगाशी रेस्टॉरंट मध्ये पण आपण मगाशी चुकून फूड म्हटलं, बट रेस्टॉरंट मध्ये पण दॅट सर्व्हिंग ऑफ दॅट फूड इज इसेन्शियल कॉम्पोनंट. सो त्यांनी त्याला सर्व्हिस, सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हणून ट्रीट केलेला आहे. नाव इन केस ऑफ वर्क्स कॉन्ट्रॅक्ट ऍक्टिव्हिटीज कुठच्या आहेत? कॉन्ट्रॅक्ट फॉर बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, फॅब्रिकेशन, कंप्लिशन, इरेक्शन, इन्स्टॉलेशन, फिटिंग आउट, इम्प्रूव्हमेंट, मॉडिफिकेशन, रिपेअर, मेंटेनन्स, रिनोव्हेशन, अल्टरेशन ऑर ट्रान्सफर, alteration or commissioning of any immovable property wherein transfer of property in goods, whether as goods or in some other form, is involved in the execution of such contract. से फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक फिटिंग आहे, तर त्या इलेक्ट्रिक फिटिंग करताना तुम्हाला त्या इलेक्ट्रिकच्या वायर्स ज्या आहेत त्या पण अल्टिमेटली ट्रान्सफर करणारच आहे ना. सो दॅट द सेम थिंग दे हॅव सेड की जर वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस त्याच्यामध्ये तो असं म्हणणार का की मी तुम्हाला फिटिंग करून दिलंय आणि तुम्हाला इलेक्ट्रिक वायर्स पण दिले. नो, दॅट इलेक्ट्रिक वायर्स इज अँसिलियरी सप्लाय, दॅट फिटिंग इज अ इम्पॉर्टंट और प्रिडॉमिनंट सप्लाय, and that's why this entire contract will be treated as works contract service, and this works contract is treated as supply of service as per schedule 2. सो महत्वाची गोष्ट काय की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस असेल तर ती सर्व्हिस, तर वर्क्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये इसेन्शियल कॉम्पोनंट काय आहे? इट मस्ट रिझल्ट इन अन इममुवेबल प्रॉपर्टी. ती मुवेबल प्रॉपर्टी असता कामा नाही. त्यांनी माझ्या कारमध्ये काहीतरी फिटिंग करून दिलं, दॅट इज नॉट मुवेबल प्रॉपर्टी. पण त्याने मला कुठेतरी हे करून दिलं असेल, इममुवेबल प्रॉपर्टी म्हणजे बिल्डिंग मध्ये किंवा एखाद्या सिव्हिल स्ट्रक्चर मध्ये काहीतरी इरेक्शन करून किंवा काहीतरी कमिशनिंग करून दिलं असेल, काहीतरी रिपेअर करून दिलं असेल, काहीतरी मेंटेनन्स करून दिलं असेल, देन ओनली इट विल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस ऑफ वर्क्स कॉन्ट्रॅक्ट, अँड वर्क्स कॉन्ट्रॅक्ट इज सप्लाय ऑफ सर्व्हिस ॲज पर शेड्यूल 2. लक्षात येते? सो हे परत एकदा वाचून घ्या शांतपणे. वर्क्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय ते आपण आता थोडक्यात बघितलेलं आहे. आय थिंक फॉर सीए इंटरमिजिएट लेवल इट इज रिलेव्हंट ओनली टू दिस एक्सटेंट, आणि जर पुढे कुठे आलं तर आपण त्या ठिकाणी ते एक्सप्रेसली स्टडी करणार आहोत. सो या ठिकाणी आपण आपला सेकंड चॅप्टर जो आहे तो संपवलेला आहे. ओनली दॅट प्रिंटिंग कॉन्ट्रॅक्ट आणि बस बॉडी बिल्डिंग हे दोन फॅक्टर्स जे होते हे तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत. त्याच्यानंतर एक लेटेस्ट रिकॅपिच्युलेट म्हणून त्यांनी समरी दिलेली आहे, ती तुम्ही रीड आउट करून घ्या. इट इज व्हेरी इसेन्शियल, खूप चांगली समरी आहे. आणि ह्याच्यावरचे क्वेश्चन्स जे आहेत तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. टोटल 13 क्वेश्चन्स दे हॅव गिवन अलॉंग विथ देअर आन्सर्स ॲज वेल. सो ते क्वेश्चन्स तुम्हाला जर त्यातला कुठचा क्वेश्चन अवघड वाटला तर मला विचारा, आपण तो डाऊट म्हणून सॉल्व्ह करू. अदरवाईज आय डोंट थिंक दॅट दे आर व्हेरी मच इम्पॉर्टंट ऑर नॉट. सो दे आर नॉट इम्पॉर्टंट असं नाही म्हणायचं इम्पॉर्टंट नाही आहे, बट दे आर नॉट सो डिफिकल्ट. सो अवघड नाहीत. आपण आता कंटेंट ज्या थरोनेसने स्टडी केलेला आहे त्यासाठी ते अजिबात अवघड नाही. सो यू गो ऑन रिडिंग. शक्यतोवर MCQs जे आहेत ते कमीत कमी टाइममध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर एक्झामचे क्वेश्चन्स, सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जे आहेत तेही सोडवताना कुठेतरी तुम्ही आधी त्याचा आन्सर तुमच्या मनामध्ये प्रिपेअर करा, प्रोव्हिजन्स अप्लाय करा आणि मग त्याचा आन्सर जे आहे ते त्या आन्सर्स मधनं चेक करा. ठीक आहे? चलो, we have completed our second topic successfully. Now we are going to start our third topic, charge of GST.
टिल देन बाय.